नागपूर ग्रामीण भागात मेंढी शेळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे धनगर समाजातील मेंढेपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रामटेक तालुक्यातील मुसेवाडी, साकरा, भंडारबोडी, भीमाटोली व खडखडा तलाव परिसरात गेल्या काही दिवसात वारंवार चोरीच्या घटना घडल्या असून यामध्ये तब्बल 128 मेंढ्या व शेळ्या चोरीस गेल्याचा आरोप मेंढेपाळांनी केला आहे। प्रभू साजन रबारी, जीवा रबारी इतर मेंढेपाळांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डेऱ्यावरून 20 मेंढ्या व 5 शेळ्या चोरून नेल्या। या घटनेनंतर जंगल परिसरात 5 दिवस शोध घेऊनही काहीच हाती लागले नाही। त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी खडखडा तलाव परिसरात पुन्हा 10 मेंढ्या व 3 शेळ्या चोरीस गेल्या। या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप मेंढेपाळांनी केला आहे। उलट पोलिसांनीच डेऱ्यातील लोकांवर संशय घेऊन चौकशी व मोबाईल तपासणी केल्याचे सांगण्यात आले। माझं नाव उमेश अवघड आहे। मी एक धनगर समाजाचा लहानसा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर काम करतो। मला ज्यावेळेस बाबूभाईंचा फोन आला की असं असं आपल्या समाजावर अन्याय झालेला आहे, आम्ही रानावनात भटकतो, तर मी म्हटलं काय झालं, तर त्यांनी सांगितलं आम्ही रामटेक PSI तिकडे आम्ही रिपोर्ट दिला, हे दिलं ते दिलं, पण त्याला कुठेही न्याय मिळालेला नाही। म्हणून आम्ही काय केलं, आमचे जे सभापती महोदय आहे राम शिंदे साहेब, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना आम्ही ह्या विषयी मांडला आणि राम शिंदे साहेबांनी SP साहेबांना तातडीनं फोन केला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला मग त्यांनी वेळ दिला। तर याच्यातून हे दिसून आलं की यांचे जर 128 मेंढ्या, आमचा जो समाज आहे घुमंतू, त्यांचं त्याच्या भरोशावर उदरनिर्वाह आहे, त्यांचं कुटुंब त्याच्या भरोशावर रानावनात भटकतात। आज जर एकाच डेऱ्यावर 4 वेळा जर चौघा भावाच्या 128 मेंढ्या चोरीला चालल्या आणि पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर FIR दाखल झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला त्यांच्यावर दबाव तंत्र टाकून पोलिसवाल्यांनी त्यांना हाकलण्याचा टाईप केला का बा तुम्ही तुमचं बघा, आम्ही तुमच्या शेतातला कोणीतरी असेल, अशा प्रकारचं त्यांना एक, कारण की अनपढ गवार लोक आहेत, त्यांना शिक्षण नाही आणि त्यांच्याच भरोशावर त्याचा उदरनिर्वाह असतो। हे झाल्यानंतर त्यांनी परत मग मला सांगितल्यानंतर या कोणी त्या विषयाला वाचा फुटली आणि SP साहेबांनी चांगला रिस्पॉन्स दिला। त्यांनी आता रामटेकच्या पोलीस स्टेशनला फोन पण केला, आम्हाला तिथे जाण्याकरिता त्यांनी सांगितलं त्यांना भेटा, कारण की 2 गाड्या सापडलेल्या आहे, आरोपी सापडले, आरोपींना अटकही झाली, अटक करून त्यांना सोडण्यातही आलं आणि त्याचबरोबर गाड्याही जमा झाल्या आणि गाड्या दुसऱ्या दिवशी सोडण्यात आल्या। या लोकांवर कुठल्याही प्रकारचा जे अन्याय झाला त्यांनी तो सामान्य एकच प्रश्न की बा तुम्ही तक्रार केली आहे, तक्रार या लोकांनी केली, तक्रार केली, चोर पकडला गेले, चोर सोडण्यात गेले, या लोकांचा फायदा त्या लोकांनी घेतला, पण यांचं जे नुकसान झालं 20 ते 25 लाखाचं, हे गरीब जनता आहे, मेंढी पाळणे जंगलात फिरतात आहे आणि यांच्याकडून या लोकांनी, पोलिसवाल्या लोकांनी यांच्याकडनं 25,000 कॅश घेतले आहे चोरांना पकडण्याकरता। आज चोरांना पकडण्याकरता यांचे पैसे कसा घेतले, पण त्या चोरांना पकडलंही आणि त्या चोरांना सोडलंही, पण याची काही नोंद त्या लोकांनी घेतली नाहीये। म्हणून कमिशनर साहेबांना आम्ही सांगितलं की प्रत्यक्ष याच्याकडे लक्षात घ्या आणि या लोकांना अरेस्ट करा। जी, मैं भारतीय पशुपालक मालधारी विकास संगठन राष्ट्रीय अध्यक्ष बाबू देसाई, SP साहब के पास आज हमारे घुमंतू चरवाहों की 128 भेड़ चोरी हुई, जो रामटेक के जंगलों क्षेत्रों में रहते थे, वहां से 128 भेड़ 4 तबक्के में चोरी हुई। 3 बार चोरी हो गई, चौथी बार चोरों को पकड़ा गया और छत्तीसगढ़ से चोरों को लाया भी गया और 2 पिकअप गाड़ी पकड़ी गई थी, वो भी छोड़ दी गई और लोकल जो चोर थे उन्हें भी छोड़ दिए गए। तो आज SP साहब से, हर्ष पोदार साहब से हमने निवेदन दिया श्री सकल धनगर समाज की वतीना, और SP साहब ने अभी पूरा आश्वासन दिया है कि आपकी पूरी मदद की जाएगी वहाँ।